नमस्कार बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो. आपणास माहीतच आहे की राज्यामध्ये सध्या 16 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आपल्यालाही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथला कमळ याच चिन्हावर समोरचं बटन दाबून कमळच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. साहजिकच आपला प्रश्न असेल किंवा असायलाच पाहिजे की का बरं कमळ याच चिन्ह समोरील उमेदवाराला आपण का निवडून द्यायचं, हे आम्हाला सांगणं क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल की जेव्हा आम्ही सांगतोय जिल्हा परिषद पंचायत समितीला आमचे उमेदवार निवडून द्या, तेव्हा आपणास हे माहीत असायला हवं की नेमकं लोकप्रतिनिधींची कामं काय असतात. आपण एका लोकप्रतिनिधीला निवडून देतोय. आपण खासदारांना निवडून दिलं, आपण आमदारांना निवडून दिलं. आता जिल्हा परिषद व पंचायत समित्या, देश आणि राज्य यांचा जितका पैसा येतो तो गावागावापर्यंत, शेतीपर्यंत, शाळेपर्यंत, सामाजिक सगळ्या कल्याण योजनेपर्यंत, घरकुलापर्यंत, विहिरीपर्यंत सगळा पैसा पोहोचण्याचं माध्यम जे काय असेल ते आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या आहेत. आणि आपला देश जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी जे करावयास हवं होतं ते न केल्याने माझा देश हा हळूहळू गेल्या 70 वर्षामध्ये गरीब 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 होत चाललाय. मागासची संख्या वाढत चालली आहे. आपण म्हणाल किंवा काँग्रेसवाले म्हणतील की आपल्या देशामध्ये सुई पण बनत नव्हती, आता प्लेन बनतोय, डेव्हलपमेंट तर झाली आहे. बिलकुल नाही, याला डेव्हलपमेंट म्हणत नाही. श्रीमंत देश याची व्याख्या अशी आहे की त्या देशातले मेजॉरिटी म्हणजे जास्तीत जास्त लोक ही श्रीमंत असली तर तो देश श्रीमंत. श्रीमंत म्हणजे मी असं नाही म्हणत की सगळे करोडपती असायला पाहिजे, परंतु जसं आज आपल्या देशामध्ये आपण जर विचार केला की माझ्या देशातली गरिबी व श्रीमंती कशी ओळखावी, काय माझी गरिबी श्रीमंती, काय याच्यातला गॅप, तर मित्रांनो आज रिपोर्ट सांगतात की जवळपास 80 ते 85% कुटुंब देशातली, माझ्या राज्यातली, माझ्या जिल्ह्यातली 80 ते 85% कुटुंब ही वर्षाचं त्यांचं उपजीविका चालवून म्हणजे आपल्या कुटुंबाचा खर्च चालवून 50,000 रुपये सुद्धा बाजूला ठेवू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि काही कुटुंब दररोज 5 लाख, 50 लाख, 5 कोटी रुपये कमवतात. म्हणजे याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर आमचे राज्यकर्ते खास करून 70 वर्षातले 66 वर्ष काँग्रेस आणि आमच्या राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सरकार होती. फेल ठरले, गरिबी वाढत गेली. त्यांनी जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. नेमकं काय करायला पाहिजे होतं, आपल्यासमोर प्रश्न असेल. त्यांनी जर काय केलं असतं तर माझा देश श्रीमंत झाला असता. श्रीमंतचा अर्थ असा आहे की किमान 88% जनता देशातली अशी पाहिजे आजच्या आर्थिक व्यवस्थेप्रमाणे की आपलं कुटुंब भागवून वर्षाचे 7 ते 10 लाख रुपये त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे. त्यांच्या भविष्याकरता हा पैसा बाजूला ठेवायला पाहिजे. माझी आर्थिक व्यवस्था सांगते की आजपर्यंत 88% जनता अशी असायला हवी होती की प्रत्येकाचं उत्पन्न किंवा त्यांचं भांडवल किंवा त्यांची प्रॉपर्टी सगळ्यात शेवटचा गरीब माणूस जो आहे त्याचा किमान 3 कोटी रुपयाची मालमत्ता असायला पाहिजे होती. तुम्ही सांगाल असं काय बोलतोय हा, आम्हाला तर 3 लाख रुपयाच्या पण प्रॉपर्टी नाही आहेत. मित्रांनो, माता बंधू भगिनींनो, हे असायलाच पाहिजे होतं. माझ्या देशात इतका पैसा आहे, जर तो समान वाटप जर केला तर किमान एकेकाला 20-20 कोटी रुपये येऊ शकतात. इतका आपल्या देशात पैसा आहे, इतकी मालमत्ता आहे. परंतु राज्यकर्त्यांचं काम आहे, मी हे नाही सांगत हे बोलणं व्यवस्थित राहणार नाही की सगळ्यांकडेच 20 कोटी पाहिजे, पण किमान शेवटचा गरीब माणूस असा पाहिजे की त्याला त्याच्या उपजीविका चालवल्यानंतर येणाऱ्या संकटावर मात करण्याकरता
त्याचं सर्व साधन संपदा आणि त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडे पाहिजे. कसं झालं असतं, कसं राहिलं असतं त्यांच्याकडे असं? सगळ्यात अगोदर राज्यकर्त्यांनी आपला देश ज्या गोष्टींवर चालतो त्याकडे लक्ष केंद्रित करून त्याच्यावर महासत्ता बनवण्याचा प्रयोग केला पाहिजे. जसं माझा देश हा आपण मोठ्याने सांगतो, काँग्रेसचे लीडर जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा मोठ्या मोठ्याने सांगतात माझा देश कृषीप्रधान देश आहे सांगतात, परंतु सगळ्यात जास्त छळ हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा कुटुंबाचाच झालाय. होणारच, कारण की माझी 80% जनता ही शेतकरीच आहे. आणि जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची सरकार खास करून दिल्लीमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्या 20 वर्षाला ठरलं, काय ठरलं की शेतीच्या बांधापर्यंत पाणी नेऊन दिलं पाहिजे, नेऊन दिलंच पाहिजे होतं. मित्रांनो, वेगवेगळे देश आहेत. अमेरिका आहे, अमेरिका औद्योगिकरणावर आहे. जपान आहे, चायना आहे, तो इलेक्ट्रॉनिक मार्केटवर डिपेंड आहे. दुबई आहे, स्वित्झर्लंड आहे, ते पर्यटनावर डिपेंड आहे. बाकीच्या सगळ्यात भरपूर देश हे ऑइल कंट्रीज आहेत, त्याला आपण गल्फ कंट्रीज म्हणतो, जिथे ऑइल येतं परंतु अन्न येत नाही, पिके येत नाही. मी गर्वाने सांगू शकतो किंवा सर्वांना गर्व असायला पाहिजे की माझा भारत देशातला शेतकरी हा पोशिंदा हा फक्त भारत देशाला अन्न पुरवत नाही, तो जगातल्या इतर देशांनाही अन्न पुरवतो. परंतु जसं मी सांगितलं, हे जितकी देश आहेत तिथे अन्न पिकत नाही, परंतु तिथे पाऊसही फार कमी पडतो. पण माझ्या देशात दरवर्षी किमान देशाला लागणाऱ्या पाण्यापेक्षा 3 पट पाऊस पडतो, परंतु कुठे जास्त, कुठे कमी, कुठे अजिबात नाही. हेच तर काम होतं राज्यकर्त्यांचं. हेच तर माझी घटना सांगते की सर्व पाणी ज्या ठिकाणी अजिबात पाणी पोचत नाही अशा ठिकाणी त्यांनी पाणी पोचवायला पहिले पाहिजे. जसं विदर्भ, मराठवाडा, आणि ठरलं सुद्धा स्वातंत्र्यानंतर पहिल्या 20 वर्षाच्या पंचवार्षिक योजना ठरलं की जिथे जिथे मोठे मोठे खोरे आहेत, गोदावरी खोर आहे, पूर्णा खोर आहे, तापी खोर आहे, कृष्णा खोर आहे, भीमा खोर आहे, गंगा आहे, जमुना आहे. मित्रांनो, या मोठ्या नद्यांवर मोठी मोठी धरणं बांधण्याचं ठरलं आणि त्या धरणानंतर ते धरणांचं पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेण्याचं ठरलं. मराठवाड्यातही कामं सुरू झाली, मराठवाड्यातही मोठी धरणांची कामं सुरू झाली. मित्रांनो, मला खेदाने सांगावं वाटतं की 5 मोठी धरणं होणार होती, परंतु फक्त एकच मोठं धरण मराठवाड्यामध्ये झालं, ज्याला आपण जायकवाडी म्हणतो. महाराष्ट्रात, देशात, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश सगळीकडे, आपल्या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सगळीकडे मोठ्या मोठ्या धरणांची कामं सुरू झाली. आपल्याकडे जायकवाडीचं धरण झालं. मी मानतो माननीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी त्यावेळेला नांदेडला होणारं धरण हे औरंगाबादला आणलं आणि औरंगाबादला आणल्यामुळे त्यांचा हेतू होता की नांदेडला जर धरण बांधलं तर हे पाणी आंध्र प्रदेशला निघून जाईल, समुद्राला जाऊन मिळेल, काही उपयोग होणार नाही, म्हणून त्यांनी ते धरण नांदेडचं औरंगाबादला बांधलं. पण मित्रांनो, नंतर प्रादेशिक असमतोल सुरू झाला, संपूर्ण देशामध्ये सुरू झाला, आपल्या राज्यामध्येही सुरू झाला. मराठवाड्याचं पाणी, मराठवाड्याच्या सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दबावाखाली त्यांना देऊन टाकलं, त्यांना परवानग्या देऊन टाकल्या. आमच्याकडे जे धरण होतं त्यात जे पाणी यायला पाहिजे होतं ते अडवून तिथे नवीन धरणांची कामं सुरू झाली. कायदा सांगत होता, घटना सांगत होती, ही धरणं जर बांधली तर मराठवाड्याला पाणी जाणार नाही, परंतु आपले मराठवाड्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रचंड स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवण्यासाठी सगळ्या नेत्यांच्या दबावामध्ये पुण्याच्या, बारामतीच्या, नाशिकच्या, सांगलीच्या, साताऱ्याच्या यांच्या नेत्यांच्या दबावामध्ये येऊन त्यांनी आपलं पाणी अक्षरशः त्यांना विकत देऊन टाकलं, प्रायव्हेट प्रॉपर्ट्या केल्या आणि हे धरणं मोठी धरून तिकडे पाणी मित्रांनो वळवून घेतलं. आणि आज हळू 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 मराठवाड्याचा आपण मागास झालेला भाग बघतोय. मित्रांनो, मराठवाडा हा उद्या जर नक्षलवाद्याकडे किंवा अति याच्याकडे जर झुकला तर नवल वाटू नये अशी अवस्था माझ्या मराठवाड्याची झाली. प्रादेशिक असमतोल सुरू झाला. आता शर्मा कमिटीचा रिपोर्ट आलाय. शर्मा कमिटीचा रिपोर्ट काय सांगतोय?
शर्मा कमिटीचा रिपोर्ट सांगतोय, माझ्या देशात जितके प्रदेश आहेत, समजा माझ्या राज्य आहे, माझ्या राज्यामध्ये खानदेश आहे, मानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, असेच उत्तर प्रदेशामध्ये 12 प्रदेश आहेत, गुजरातमध्ये 6 प्रदेश आहेत, असे वेगळे वेगळे देशामध्ये प्रदेश आहेत. त्यातला मराठवाडा हा एकमेव प्रदेश असा आहे पूर्ण देशातल्या प्रदेशांपैकी सगळ्यात गरीब आणि दरिद्र हा प्रदेश असा रिपोर्ट आलाय. असं कशावरून ओळखणार मित्रांनो? माझ्याकडे जर बालवाडीला पहिलीला जर मुलांनी ऍडमिशन घेतली तर मॅट्रिक पर्यंत 100 मुलं जर असतील तर त्यापैकी फक्त 60 मुलंच टिकतात. त्यामध्ये 60 जर 10वी ते 12वी पर्यंत गेले तर 60 पैकी फक्त 48च मुलं टिकतात. या 48 पैकी पदवीधर आणि पदव्युत्तर यापैकी 30च मुलं टिकतात. आणि शेवटी सर्वात शेवटी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मराठवाड्यामध्ये जो पहिलीला मुलगा असतो शेवटपर्यंत तो शिक्षण घेत नाही, फक्त 20च मुलं शिक्षण घेतात. गांभीर्याने बघायची गोष्ट आहे. म्हणजे 80% मुलं हे बेरोजगार होत आहेत. इतर प्रदेशांमध्ये असं नाहीये. माझ्या प्रदेशातलं शिक्षण जर नाही झालं, आज तुम्ही बघा आपल्या शाळेतल्या प्राथमिक शाळेच्या मुलाला विचारा, त्याला विचारा 7वीतला मुलगा आहे, 8वीतला मुलगा आहे, त्याला विचारा 27चा पाढा सांग, त्याला विचारा जगामध्ये खंड किती आहे, त्यांना विचारा राज्यपाल महोदयांचं नाव काय, त्यांना विचारा इतिहासामध्ये महाराजांचं काय पराक्रम होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं, कोणत्या महापुरुषांचे किंवा कुणाचेही त्यांना काही सांगता येणार नाही. मित्रांनो, इतकं डब खायला आमचं शिक्षण गेलंय. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला वैयक्तिक शिक्षकांना नाव नाही ठेवायचं, पण बघा आम्ही शिक्षकांना आमच्या सरकारतर्फे किती पगार देतो? किमान 40,000 रुपये पगार देतो जिल्हा परिषद शाळेंना. परंतु दुर्दैवाने त्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना त्यांचे मुलं किंवा नातेवाईक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकत नाही. त्यांची मानसिकता होत नाही, ते प्रायव्हेट शाळेत टाकतात. ज्या प्रायव्हेट शाळेत त्यांचे मुलं टाकतात त्यांचा पगार किती आहे? त्यांचा पगार आहे अवघा 7 ते 10,000. डोक्यावरून पाणी गेलं तर 10,000, 10,000च्या वरती नाहीये. हे का होतंय? माता भगिनींनो, मित्रांनो, बघा गावागावामध्ये राजकारण इतकं खालच्या स्तराला गेले. शालेय कमिट्यामध्ये ज्यांना समजतं ते येत नाही, तिथं राजकारण करून ते एंट्री घेतात. आणि शालेय समितीचं काम काय? दर महिन्याला जायचं, वर्गामध्ये बघायचं 7वीच्या मुलाला काय येतंय, 6वीच्या मुलाला काय येतं, 5वीला त्याला पडे येतं का नाही, लसाबी अर्थ माहिती आहे की नाही, जगामध्ये काय चालू आहे, देशामध्ये किती जिल्हे आहेत, काहीच सांगता येत नाही. हे जर नाही आलं तर त्यांनी पत्रावर लिहायचं, मुख्याध्यापकाला तक्रार करायची, ठप्पा घेऊन रिसिव्ह घ्यायची आणि एक जिल्हा परिषदला ती पाठवली पाहिजे. त्या सरांना ताकीद दिली जाते 3 महिन्याच्या आत जर त्या मुलाच्या शिक्षणामध्ये सुधार नाही झाला तर त्यांच्यावर ऍक्शन होते. पण आपण देतच नाही. आमच्या शालेय समित्या कुठे चालल्यात? कुठे चालल्यात आमच्या शालेय समित्या? आमच्या शालेय समित्या सिमेंट काय, दगड काय, वाळू काय, इटकारा काय. माता भगिनींनो, मित्रांनो, विचार केला पाहिजे. पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 नाही 25 लाख रुपये जरी टाकून दिले आणि हे आमचे मुलं यांनी जर शिक्षण बरोबर घेतलं नाही तर आमचं काहीही खरं नाहीये. किती गंभीर गोष्ट आहे. माझी सर्व शिक्षकांना या निमित्ताने विनंती आहे, तुम्ही राजकारण्यांच्या नादी लागू नका. तुम्ही तुमचं शिक्षण द्या. तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर आम्हाला सांगा. मित्रांनो, मराठवाड्यात इतकंच नाही, जसं शिक्षण डबकाईला गेलंय त्याच्यामध्ये पाण्याचा रेट म्हणजे बघा, पूर्ण राज्यात शेतकऱ्याला पर एकर 1 एकराला पाणी मोजून दिलं जातं. की समजा हे धरण आहे, त्याच्या आसपास समजा 2 लाख शेतकरी राहतात, तर त्या 2 लाख शेतकऱ्याला किती दलघमी किंवा किती MCFT पाणी लागेल तितकं पाण्याचं प्रयोजन केलं गेलंय. खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये इतकं अंतर आहे. माझ्या शेतकऱ्याला पश्चिम महाराष्ट्राच्या समोर फक्त 15% पाणी मिळतं. बघा काय झाली आहे अवस्था. इतकंच नाही, तिकडे जर समजा 8 शेतकऱ्यांमागे 1 ट्रॅक्टर असेल तर माझ्याकडे 60 लोकांच्या मागे 1 ट्रॅक्टर आहे. आरोग्याच्या खाटा 50,000 मागे 1 प्राथमिक आरोग्य केंद्र असायला पाहिजे. आमच्याकडे मित्रांनो 1.5 लाखाला सुद्धा नाहीये. इतकंच नाही, शेतकरी आणि सगळे मित्र किंवा उपजीविका घेणारे परेशान असतात. त्यांना वाटतं मुलगी मोठी झाली आहे, लवकर तिचं लग्न लावून आपण जबाबदारीतून मुक्त व्हायचंय. 32% बालविवाहाचा रेट
हा आमच्या मराठवाड्यात आहे. किती मोठी शोकांतिका आहे मित्रांनो बघा. आणि ही अवस्था माझ्या महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. कशी केली आहे? मराठवाडा आणि हा सगळा देश कसा मागासलेला झालाय. देश मागासलाय, राज्य मागासलाय, माझा खालचा स्तर मागासलाय. आज मला सांगा ना तुम्ही, आपण सांगतोय आम्हाला घरकुलं भेटली पाहिजे, आम्हाला व्यवस्थितरित्या विहिरी भेटल्या पाहिजे. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मॅक्सिमम ज्यांच्या पंचायत समिती आहेत, कन्नडला कोणची पंचायत समिती होती, गंगापूरला गेल्या 15 वर्षापासून आमच्या मित्र पक्षांची समिती होती. पण काय केलं यांनी? इतकी मोठी मोठी लोक घरकुलं लोकांची फक्त नावं दाखवली. एका गावात समजा 80 घरकुलं आम्ही दिली, फक्त नाव त्यांचं बँक अकाउंट खोललं, स्वतः सह्या केल्या, स्वतः ते पैसे काढून घेतले. विहिरीमध्ये लोकांकडून यांनी 50 ते 70 हजार रुपये घेतले. ज्यांच्या विहिरी बिलकुल मंजुरी पण नाहीये त्यांना खोटे कागदपत्र दाखवले आणि या विहिरी दाखवून त्यांची मंजुरी नाही, शासनाला माहिती नाही, फक्त खोटा कागद बनवला, व्हिडिओची सही घेतली, स्वतःची सही ठोकली आणि ते कागद देऊन शेतकऱ्यांकडनं पैसे उकळले गेले. मी MRGSचा अध्यक्ष आहे, कुणावरही अन्याय होणार नाही. सर्वांच्या विहिरी मी करून दाखवेल. ज्यांच्या खोट्या विहिरी होत्या त्यांचे पैसे सुद्धा मी वसूल करून दाखवेल. माझ्याकडे एक साधा अर्ज द्यायला पाहिजे मित्रांनो. कुठपर्यंत आम्ही गेलो? मागास मागास होत चाललोय. मराठवाडा प्रदेश याच्यावर जो अन्याय होतोय त्याला सुधारावं लागेल. का सुधारावं लागेल? जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे मागतोय तेव्हा आमचा देश, आमचं राज्य, मोदीजी आणि फडणवीस सरकार या दोघांची सरकार पहिल्या वेळेला वाटतंय कुणीतरी सरकार चालवतंय. देशात असं नव्हतं. देशात अगोदर पंतप्रधान वेगळे होते आणि चालवणारे वेगळेच होते. परंतु आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे मुख्यमंत्री महोदय आहेत आमचे फडणवीसजी आणि मोदीजी पंतप्रधान आहेत, ते स्वतः आज प्रामुख्याने देश चालवताना दिसत आहेत मित्रांनो. या सगळ्या मागच्या सरकारने काय काय केलं आपण म्हणूया. मी सांगितलं आता की प्रत्येकाकडे 7 ते 10 लाख रुपये असायला पाहिजे, 3 कोटीची मालमत्ता असायला पाहिजे, यांनी शेतीचं पाणी दिलं पाहिजे होतं, वीज दिली पाहिजे होती. इथपर्यंतच हे थांबले नाही मित्रांनो. नीट लक्ष देऊ नाही का? आम्हाला जे शेतीचे अवजार, फाळ, नांगर भेटायचे, मळणी यंत्र भेटायचं, शाळेचे गणवेश भेटायचे, बुट भेटायचे, सुकडी खिचडी भेटायची, आम्हाला लागल तितके सामाजिक उपकरण जे राज्यातनं यायचे ते फक्त हे काय करायचे काँग्रेस राष्ट्रवादीवाले स्वतःच्या मित्राच्या नावाच्या कंपन्या दाखवायचे. हे शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना दिलेलं दाखवायचं. अजिबात सायकली पोहोचवल्या नाही, अजिबात मळणी यंत्र पोहोचवले नाही, अजिबात पिठाच्या गिरण्या पोहोचवल्या नाही, अजिबात अवजारं पोहोचवले नाही. नावाला 5-10 पोहोचवले होते. आजपर्यंत मी अभ्यास करत होतो, हिशेब काढला. गेल्या 70 वर्षामध्ये, गेल्या 30 वर्षात या राज्यामध्ये इतकी अवजारं गेली. जितके आमचे शेतकरी आणि विद्यार्थी होते प्रत्येकाला दोन दोनदा भेटतील इतके पैसे सरकारच्या खजिन्यातून उचलून घेतले. नातेवाईकांच्या नावाने कंपन्या खोलायच्या आणि ते अवजार दिलेलं दाखवायचं, सामान दिलेलं दाखवायचं आणि प्रत्यक्षात द्यायचे नाही. गरीबाचा ऐसा पैसा ओरबडायचा. हेच धंदे केले. तुम्ही म्हणाल यांच्यावर ऍक्शन का नाही झाली? यांना माहिती आहे फक्त आपल्याला अटकपूर्व जामीन मिळाला की बस 15-20 वर्ष कोर्टामध्ये काहीच होत नाही मित्रांनो. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण विचार केला पाहिजे. आज देशामध्ये मोदीजींची सरकार आहे. यांनी काय केलं? मी सांगितलं, सुरुवातीला पाणी दिलं पाहिजे होतं, विजेची व्यवस्था केली पाहिजे होती, बियाणं खत दिलं पाहिजे होतं. मोदीजींनी आल्याबरोबर एक काम केलं. काय? की माझा सगळ्यात पहिले अनुदान जो जातो देशातला आणि राज्याचा, तो खरोखर शेतकऱ्यांच्या घरी गेला पाहिजे. म्हणून त्यांनी ऐलान केलं की जे काही शेतकऱ्यांना अनुदान जातं ते त्यांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये गेलं पाहिजे. जनधन अकाउंट उघडायला सांगितलं. इतकंच नाही मित्रांनो, युरिया होता. युरिया अगोदर काय व्हायचा? शेतकऱ्यांच्या नावाने देशातून निघायचा, राज्यात यायचा, प्रत्येक राज्यात यायचा आणि तो फक्त 25% शेतकऱ्यांना मिळायचा. 100% निघायचा, 25% मिळायचा, 75% जायचा कुठे? हा कारखान्यांना ते विकायचे. तो केमिकल असतो, तिथून 1200 रुपयाला निघतो, शेतकऱ्यांना 300 रुपयाला मिळतो. पण हे 900 रुपये त्या कारखानदारला विकून गबन करायचे. मोदीजींनी शक्कल लढवली. त्यांनी काय केलं?
नीम कोटेड म्हणजे त्या युरियाला नीम कोटेड केल्यामुळे त्या फॅक्टरीला तो युरिया आता चालत नाही, त्यांच्या फॅक्टऱ्या खराब होतात. जर आपल्या खेड्याच्या भाषेत जर सांगितलं मित्रांनो, तर नीम कोटेड याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेळ्या चरायला पाठवतो ना पिल्ला सकट, काय करतो आपण त्यांना शेण लावून पाठवतो. म्हणजे शेळ्या वापिस जेव्हा रात्री येतील तेव्हा दूध मालकालाही मिळायला पाहिजे आणि पिल्लालाही मिळायला पाहिजे. तसा नीम कोटेड युरिया असतो. नीम कोटेड म्हणजे हा जो तुमचं उत्पादन असतो तो हळूहळू विरघळतो. 20% मित्रांनो आपल्या देशातलं नीम कोटेड युरिया दिल्यामुळं आपलं उत्पन्न वाढलंय. आता लाईन लावायची गरज नाहीये, गोळीबार होत नाहीये, भांडणं होत नाहीये मित्रांनो. देश सचोटीने चालवला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी काय केलं, पाणी दिलं पाहिजे. सगळ्यात पहिले एक काम केलं, जलयुक्त शिवार. मी सांगितलं मोठी मोठी धरणांची कामं चालू झाली होती. अरे यांना काही वाटलं पाहिजे होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना. धरणं दाखवली, 300 कोटी रुपयाचं धरण मंजूर केलं. त्यातले ऍडव्हान्स 120 कोटी रुपये काढून घेतले, कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने काढले. त्या धरणाला पूर्ण केलंच नाही. मग दुसऱ्या धरणाची मंजुरी घेतली 700 कोटी रुपयाची, त्याच्यातनं 200 कोटी रुपये ऍडव्हान्स घेऊन टाकले, धरण बनवलंच नाही. असं करत 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 एका राज्यामध्ये, माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये 90,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. ते पैसे आमच्या तिजोरीतनं गेले. मित्रांनो आम्ही किती वेड्यात निघालेलो आहोत, किती आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. मला माहितीये तुमच्याकडे पर्याय नव्हता, तुमच्याकडे पर्याय नव्हता, पण आता भारतीय जनता पार्टी या तुमच्या समोर पर्याय निर्माण झालेला आहे. आणि नुसतं आम्ही आजच नाही आलेलो, आम्ही करून दाखवतोय. 2.5 वर्ष झाले मोदीजींनी आणि फडणवीस सरकारने विना डाग लागलेला, विना भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हीच तर कीड आहे मित्रांनो. माझ्यासारखा मुलगा या वयामध्ये दुसऱ्यांदा आमदार बनतोय. काय त्या पैशाला चाटायचंय का, पैशाला चाटायचंय मित्रांनो. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले बेधुंद झालेले होते, बेधुंद. त्यांना कळतच नव्हतं की मला एकच मुलगी आहे, 2च मुलं आहेत, 5च मुलं मुली आहेत, काय करायचा इतका पैसा. परंतु नाही, एकेका नेत्यांनी मित्रांनो मलेशिया, इथिओपिया, थायलंड इकडे फॅक्टऱ्या उघडल्यात. एकेका लीडरनी किमान 50 लाख लोकांच्या कडचा पैसा आपल्या भ्रष्टाचारामध्ये घेऊन आणि स्वतःच्या फॅक्टऱ्या उघडल्या. काय करतील, ह्यांचा काही नेम नाही, काय फायदा होणार आहे. आयुष्य किती वर्षाचं असतं, पण तू यांना समजावून सांगणार कोण. पण जनता गाफील नाही राहिली. या वेळेला यांना लक्षातही नाही आलं मित्रांनो. एक जेव्हा मोदीजी रस्त्यावर उतरले, लोकांना समजावून सांगितलं, एक हाती केंद्राची सत्ता मिळाली आणि राज्यामध्ये फडणवीस सरकार. मित्रांनो मी गर्वाने सांगू शकतो की आमची फडणवीस आणि फडणवीस सरकारची टीम इतकी कसोटीवर उतरून काम करते. पूर्ण बहुमताला थोडस आम्हाला शिल्लक होतं, म्हणून आम्हाला साथ घ्यावी लागली. साथ खरं म्हणजे आता म्हणजे बोलू नये, परंतु जिथे जिथे हे आहेत, गंगापूरची पंचायत समिती यांच्याकडेच होती, कित्येक पंचायत समित्या यांच्याकडे होता. तीच रस्ते, तेच खड्डे, विहिरी अजिबात नाही, शेततळे अजिबात नाही, स्कीमा अजिबात नाही. ह्या सगळ्या पैशांचे गबन करायचे कार्यकर्ते चांगल्याच पक्षांचे. कार्यकर्त्यांना मी नाव नाही ठेवणार, तो कार्यकर्ता स्वतःचं अन्न खाऊन काम करतो उमेदवारांकरता. परंतु जेव्हा हे निवडून जातात फक्त टक्केवाऱ्या करतात, मोठी मोठी भाषणं ठोकतात, मोठे मोठ्या महापुरुषांचे मुद्दाम नावं घेतात. अरे त्यांचे नावं घेतल्यापेक्षा 2% जरी त्यांची कृती करण्याचा आपण प्रयत्न केला मित्रांनो, तरी आम्ही बरंच काही लोकांना देऊ शकू. परंतु हे न करता फक्त मोठी नावं घेतात. मला सांगा ना, मला सांगा, 30 वर्ष झाले आमचे खासदार महोदय माननीय खैरे साहेब, तिकडे सिल्लोडनी त्या साईडला दानवे साहेब आहेत, त्यांचं काम अतिउत्कृष्ट आहे. पोर्ट बनवला, ड्राय पोर्ट बनवला. देशामध्ये पहिले प्रादेशिक त्यांचे दानवे साहेब आहेत की ज्यांनी रस्ते आणले. सगळ्यात जास्त गडकरी साहेबांकडनं रस्ते मंजूर करून आणले. पण जर औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला, 30 वर्षापासून हे खैरे साहेब काय होते, खासदार होते. खासदार असताना मला 5 तरी कामं यांची 30 वर्षामधले दाखवा. भावना वैयक्तिक चांगले आहेत, त्यांचा स्वभाव चांगला आहे, मानतो मी त्यांना. पण असं नाही, विकासाचं असल्यानंतर विकास केला पाहिजे. 30 वर्षापासून खुर्ची अडवून ठेवली, किती कामं करायला पाहिजे होती. अरे कमी कार्यकाळामध्ये आपल्या जिल्ह्यात रफिक झकेरिया साहेबांनी घाटी आणली,
आपल्याकडे मित्रांनो एअरपोर्ट आणला, आपल्याकडे MIDC आणली, जायकवाडीचं पाणी पिण्याचं औरंगाबाद पर्यंत आणलं. मित्रांनो इतकी कामं त्यांनी कमी कार्यकाळात करून दाखवली. यांच्याकडे तर एक हाती सत्ता असताना 30 वर्ष झाली, अजिबात कामं केली नाही. फक्त भावनेच्या आहारी काम न करता फक्त मतदान घेत बसले. आणि आज माझ्या जिल्ह्यातली अवस्था पहा, महानगरपालिका पहा, गावागावातले रस्ते बघा मित्रांनो, मुलांची हालत बघा, बेरोजगारी बघा. आमचा शेतकरी हा अल्पभूधारक झालाय, हे फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. आज माझी आपणास कळकळीची विनंती आहे, आपण सांगाल की मी आमदार आहे, तू तुझे तरी कामं सांग. ठीक आहे, खासदार साहेबांनी नसेल केलं 30 वर्षामध्ये कामं, तू तरी काय दिवे लावले, बरोबर आहे, मी पण सांगितलं पाहिजे. मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका, जेव्हा मी एक आमदार म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर जर बोलतो आहे, तर मलाही माझे कामं दाखवावे लागतील. जायकवाडीचं पाणी मी जे अगोदर तुम्हाला बोललो ना, हे सगळे बारामती, नाशिक, सांगली, लातूर, येवला, मनमाड, हे सगळे नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे एक खट्टी आपल्या विरोधात आपण एकटे होतो. परंतु समन्यायी पाण्याचं वाटप आपण जायकवाडी यावेळेला जी भरलेली दिसते आहे, याला धन्यवाद दिले पाहिजे. मी जेव्हा परसुएशन म्हणजे पाठपुरावा केला, माननीय फडणवीस साहेबांनी आणि गिरीश महाजन साहेबांनी बैठक झाली माझी त्यांच्या बरोबर, त्यांनी सांगितलं करेक्ट आहे, समन्यायी पाण्याची हा हक्क मराठवाड्याचा आहे. आणि पहिल्यांदा जायकवाडीमध्ये भरभरून पाणी आलं, पश्चिम महाराष्ट्राला जाणारं पाणी थांबवलं. त्यांनी विरोध केला, कोर्टाने पण सांगितलं की नाही, मराठवाड्याचा हक्काचं पाणी आहे ते त्यांना द्यायलाच पाहिजे. इतकंच नाही, बघून घ्या, जे इतर जिल्ह्यातही माझ्या मतदारसंघात सगळ्याला माहिती आहे, जिल्ह्यातील इतर जे कोणी ऐकत असाल, त्यांनी लखमापूर ते सुलतानाबाद 35 किलोमीटरची मी ड्रीप इरिगेशनवर हजार एकरचे क्लस्टर तयार करून त्याची ड्रॉइंग तयार करून तत्वतः मान्यता मिळवली आहे. 580 कोटी रुपयाची तत्वतः. नुसतं पाणी आणून चालणार नाही, हे पाणी आपल्याला सिल्लोड पर्यंत पोहोचवावं लागेल. तिकडनं तापीतलं पाणी सिल्लोड पर्यंत आणावं लागेल, सिल्लोड पर्यंत इकडून जायकवाडी, तिकडून तापी, असं जर आपण आणलं, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रीप इरिगेशन आपण पाणी दिलं पाहिजे. मला माहिती आहे इतकं सोपं नाहीये, हे करायला थोडा वेळ लागतो, पण मी जेव्हा सुरुवात केली 3 वर्षापूर्वी सक्सेस झालो. सुरुवात केली आहे, 25,000 एकरची आपण तत्वतः मान्यता मिळाली. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी एकदा चॅनलवर होतो आणि सिल्लोडचे जे आज आमदार आहेत ते माझ्या बरोबर होते. मी सांगितलं इकडनं पाणी खुलताबाद सिल्लोडला आपण नेऊ शकतो, तिकडनं तापीचं पाणी आणू शकतो. ते म्हणते नाही नाही नाही, काय नादी लागायचं त्यांच्या, ऐसा काही ऊपर जाता के बोले, पाणी चढाव पे जाता के बोले. असले जर आमचे मराठवाड्याचे आमदार असले, काय आमच्या ह्याच्यामुळेच आम्ही मागे राहिलो मित्रांनो. अरे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर हाईटवर त्यांनी पाणी लिहिलं, आमचं तर 100 मीटर पण नाहीये. पण मुद्दाम काँग्रेसवाले आहेत ना, मग काँग्रेसवाल्याच्या नेत्यांचं मुद्दाम त्याच्या दबावाखाली राहायचं. इतकंच नाही, सिल्लोड त्या साईडला फक्त बांधकाम परमिशन द्यायचे सुद्धा लोकांना पैसे घेतल्याशिवाय ती नगरपालिका काम करत नाही, अशा माझ्याकडे कित्येक तक्रारी आलेल्या आहेत. पंचायत समितीची जागा गमन करायची, ते गाळे जे आहेत ते गाळे इतरांना देताना ब्लॅक मध्ये, म्हणजे नोटीस म्हणजे पावती द्यायची 2 लाखाची, घ्यायचे 20 लाख, अशा पद्धतीने जर कामं करत राहिलो तर आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या कशा सुधारतील मित्रांनो, कशा सुधारतील. म्हणून काम करताना इमानदारी ठेवली पाहिजे. मी जे पाणीचं तुम्हाला सांगत होतो की पाणी जायकवाडीमध्ये आणून लखमापूर पर्यंत केलं, इतकंच नाही, कन्नडचा औट्रम घाट आहे 211, हा जो नॅशनल हायवे जातो त्याचा बोगदा होता, तिथून फक्त रस्ता जाणार होता. आपण त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर ताबडतोब पाठपुरावा सुरू केला आणि तिथे रेल्वे जाण्याकरता त्या बोगद्याची साईज वाढवली आणि रेल्वेची तत्वतः मान्यता सर्वेक्षण घेऊन केली. पर्यटन विभाग येतो, खुलताबाद, म्हैसमाळ, सुलीभंजन आणि वेरूळ एलोरा या भागाचं पर्यटन प्राधिकरण 453 कोटी रुपयाचं 3 महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाड्याच्या पॅकेजच्या वेळेस त्याला डिक्लेअर करून 120 कोटी त्वरित देण्याचं मित्रांनो आदेशित केलं. आणि 453 कोटी रुपयाचं हे काम या मार्च पासून, या अधिवेशनापासून मित्रांनो 1 वर्षात सगळ्या मूलभूत सुविधा देऊन आपण पुढे जातोय. मी ज्या तुम्हाला 5-6 गोष्टी सांगतोय
हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर. नीट ऐका, शेतकऱ्यांची मुलं असतील, आम्हाला माहिती नाहीये, फक्त गुंठ्यामध्ये 5 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं जातं. कसं घेतलं जातं? तळेगाव, दाभाडे, पुणे आणि बारामतीवाल्यांनी काय केलं? सगळे सेंटर, शिक्षणाचे सेंटर हे सगळे पश्चिम महाराष्ट्रात घेतले. तळेगाव, दाभाडे महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याला आहे, परंतु काय केलं त्यांनी? ते सेंटर तिकडे गेलं. नागपूरचा माणूस कस काय जाईल? मराठवाड्याचा माणूस कस काय जाईल? परंतु आपण केलंय तळेगाव दाभाडेचं एक एक्सटेन्शन सेंटर. औरंगाबादच्या हिमायत बागला इथे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर युनिटचं आपण तिथे मंजूर करून घेतलंय. म्हणजे आता आपले जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत ना, त्यांना आता शिकता येईल की कशी क्रॉपिंग पॅटर्न असते, कसं ड्रीप, किती पाणी त्याला दिलं तर आपण 5 गुंठ्यामध्ये सुद्धा 5-5 लाख रुपयाचं, 5-5 गुंठ्यामध्ये 2-2 लाख रुपयाचं उत्पन्न काढू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला काही तुरळक गोष्टी बोलल्या. माझ्या मतदारसंघाचा मुद्दा मी आता सगळं सांगत नाही, कारण की आपल्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणूक आहे. जलयुक्त मध्ये सुद्धा खुलताबाद तालुका, माझ्या मतदारसंघातील तालुका, मराठवाड्यात नंबर 2 चा आलाय. मित्रांनो, इतका काम जलयुक्त मध्ये आपण करून दाखवतोय. आमची मानसिकता आहे, आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती का पाहिजे ताब्यामध्ये? का पाहिजे ताब्यामध्ये? तुम्ही एक स्पष्ट ऐकून घ्या. सगळा पैसा देश आणि राज्य, आज जितके प्रॉब्लेम येऊ लागले ना, कुणाला शेतकऱ्याला पैसे भेटत नाही, अवजार भेटत नाही, पाणी भेटत नाही, ड्रीप भेटत नाही, याला मुख्य कारण आहे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्याच अकाउंट मधून हे सगळे जातात. गाव टू गाव जोडणारे रस्ते सुद्धा हे त्यातनच जातात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता फक्त असा असेल जो इमानदारीने काम करेल. आम्ही त्यांच्यावर कंट्रोल ठेवणार आहोत. आम्ही उमेदवार निवडून आणतोय, आमच्या उमेदवारांना नाव नाहीये. आमचा उमेदवार हा कमळ आहे, फक्त कमळ. कमळ याच चिन्हावर आम्हाला मतदान मागायचं. मित्रांनो, आमची कंट्रोलिंग राहणार. मला माहिती आहे एकदा नेते झाले की काहीतरी वेगळ्या सवय लागू शकतात, हे मान्य करतो मी, पण आमची कंट्रोलिंग असल्यावर आम्ही कंट्रोल ठेवून प्रत्येक गावातला विकास करण्याचा आम्ही दृष्टिकोन ठेवतोय. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा दृष्टिकोन ठेवतोय. मला आज आपणास एक आणखी विनंती करायची आहे. आम्ही प्रत्येक गावात पोहोचू शकत नाहीये. आपण विचार करा, देशामध्ये जेव्हा फडणवीस सरकार आली, अगोदर काय होतं? शेतीला दुष्काळ म्हटलं की भेटायचंच नाही. 50% नुकसान झालं तरच नुकसान भरपाई. आता मोदीजींनी निर्णय घेतला 33% जरी नुकसान असलं ही छोटी बाब नाहीये. मित्रांनो, इन्शुरन्सला जर आपण 1 लाखाचं जर कर्ज घेतलं, 20% पर्यंत हप्ता कापायचा. आता फक्त 2.5%, 17.5% देश शेतकऱ्यांच्या नावाने पैसा भरतोय. मित्रांनो, इतकंच नाही, गावागावामध्ये माझ्या माता भगिनीला मोदीजींनी विचार केला. खेड्यापाड्यामध्ये पद्धत आहे, कोणी आलं तर चहा पाजतात. बिचारी ती माता भगिनी जेव्हा ती चूल पेटवते, फुकणी मारते, धूर जो आहे, वैज्ञानिक सांगतात 1 दिवसामध्ये तो जो चुलीतला धूर त्या मातेच्या शरीरामध्ये जातो, 100 सिगारेट पिल्यानंतर जे नुकसान होतं तितकं नुकसान 1 दिवसामध्ये होतं. मोदीजींनी गावागावामध्ये गॅस पाठवले. 1.5 कोटी गॅस कनेक्शन माता भगिनींना देण्यात आले. त्याचं इतकं बारीक लक्ष असेच पंतप्रधान ठेवू शकतात. पुढचा प्लॅन आहे त्यांचा, पुढच्या 3 वर्षामध्ये एकही घर असं राहणार नाही देशामध्ये की ज्यांच्या घरी गॅस नाहीये. हे सुद्धा गॅस कनेक्शन जिल्हा परिषदच्याच माध्यमातून जातात. मित्रांनो, देशातून आलेले. इतकंच नाही, कौशल्य विकास कार्यक्रम माननीय फडणवीसजी जलयुक्त शिवारापासून सुरुवात केली तर कौशल्य विकास कार्यक्रम. इतकंच नाही, सगळी शहरं, जितकी शहरं आपल्याकडे आहेत त्यांना स्मार्ट शहरं बनवायची आहेत. जी खेडोपाडी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांना अनुदानावर सुद्धा ठेवायचं नाहीये, त्यांना वीज व्यवस्थित मिळाली पाहिजे. म्हणून त्यांनी पहिल्या वेळेला निर्णय घेतला. अगोदर फक्त 6 ते 8 तास वीज भेटायची, आता किमान 12 तास वीज मिळते. इतकंच नाही, अगोदर जर डीपी गेली, मित्रांनो मी हे नाही सांगत, आम्ही हा दावा नाही करत की सगळ्या डीप्या ताबडतोब मिळत आहेत, पण विचार करा, बघा गावात विचारा, अगोदर जर डीपी गेली 2.5 महिने डीपी भेटायची नाही. आता त्वरित फक्त 15 दिवसाच्या आत, आम्हाला माहिती आहे कायदा सांगतो 3 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे, परंतु टप्प्याटप्प्यात आम्ही सुधारणा करतोय. सगळं फाटलेलं आहे. मोदीजींच्या हातामध्ये जेव्हा देश भेटला, त्यांनी शेतकऱ्यापर्यंत हमी भाव दिला पाहिजे, त्यांनी शिक्षणामध्ये सुधारणा केली पाहिजे, प्रत्येक ह्याच्यामध्ये हे सगळं चालवताना
पैसा पाहिजे असतो मित्रांनो, नुसतं बोलून चालत नाही. आणि सगळ्या गोष्टी बारीक सारीक सगळ्यांना सर्वश्रू सार्वजनिक करायच्या नसतात. देश चालवण्याकरता एक मोठा कठोर निर्णय घ्यावा लागतो. बघा तुम्ही, आज जे मोदीजी नोटबंदी केली आहे, सर्वात जास्त पैशावाल्यांचे धाबे दणाणलेत. काँग्रेसवाल्यांची पैसेवाल्यांच्या नादी लागण्याची कधीही हिंमत झाली नाही मित्रांनो. किती मोठी गोष्ट आहे. का बरं, का बरं नोटबंदी केली मित्रांनो? आपण जेव्हा सांगतो की बाबा रे, मी एखादी किराणा दुकान चालवतो, मी शेती करतो, मी पानटपरी चालवतो, किंवा मी केळ्याचा ठेला चालवतो, किंवा माझा कारखाना आहे, मी सगळं माझं जे कमावतो हे कमावल्यानंतर मी जेव्हा घरातून बाहेर पडतो, माझं स्वतःचं घर चालवल्यानंतर बाहेर पडल्यानंतर मला सार्वजनिक सुविधा मोफत मिळाला पाहिजे. सरकारचं काम आहे की बालकाने जन्म घेताना सुदृढ बालक जन्माला यायला पाहिजे. इतकंच नाही तर तो वयात आल्यानंतर त्याला उद्योगधंदा निर्माण करून दिला पाहिजे. एकतर नोकरी द्या, उद्योगधंदा द्या, नाहीतर उद्योगधंदा करायला 0% व्याजाने पैसे द्या. इतकंच नाही, जर देऊ शकले नाही तर 25 वर्षाचं जर त्याचं वय झालं तर किमान आजच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे 15,000 ते 27,000 इतका बेरोजगार हप्ता राज्य आणि केंद्र सरकारने दिला पाहिजे होता. ही माझी आजपर्यंत चालत आलेली वाटचाल सांगते मित्रांनो. परंतु असं नाही केलं मित्रांनो. मी सांगितलं सार्वजनिक बाबी आणि मुलांनी जन्म. सार्वजनिक बाबी म्हणजे काय? माझं घर चालवल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडतो, मला स्वच्छ सडका पाहिजेत, मला लाईटवरचे दिवे रात्री चालू पाहिजेत, माझ्या घरी जर काही कमी जास्त झालं आरोग्य सेवा मोफत पाहिजे, माझ्या जर समजा शिक्षणाचा प्रॉब्लेम आला तर मला शिक्षण मोफत मिळाला पाहिजे. इतकंच नाही, मला जर स्टॉपवर गेलो तर बस कमी रेटमध्ये मिळायला पाहिजे, स्वच्छ नाल्या पाहिजे. हे सगळ्या सुविधा, सार्वजनिक सुविधा या सरकारने दिल्या पाहिजे. आपल्याला प्रश्न निर्माण झाला असेल, इतका पैसा सरकारने कसा द्यायचा, कुठून आणायचे हे पैसे? मित्रांनो, माता भगिनींनो, नीट लक्ष देऊन ऐका. हा 1 रुपया जो आपला पूर्ण वर्षाचा खर्च होतो ना, त्यातले फक्त 10च पैसे व्यापाऱ्यांच्या इन्कम टॅक्स सेल टॅक्स मधून येतात. 90 पैसे कुठून जातात माहितीये? तुमच्याच कडून जातात. तुम्हाला कळत पण नाही. कसं? समजा तुम्ही काही विकत घेतलं, समजा एक पेन विकत घेतला 50 रुपयाचा. हा पेन तो दुकानदार 45 रुपयाला आणतो, 50 रुपयाला तुम्हाला देतो. पण 45 रुपयाला हा जेव्हा पेन कारखान्यातून येतो, त्यातले किमान 18 ते 22 रुपये राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होतात. तुम्ही जर शर्ट विकत घेतला एक 800 रुपयाचा, त्याचे किमान 250 ते 350 रुपये केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होतात. त्या कारखान्याकडून ते पैसे घेतले जातात. एक मारुती गाडी जर बनते, त्याच्यातला किमान 1.5 लाख रुपये, ज्याची किंमत 4 लाख रुपये असते, त्यातले 1 ते 1.5 लाख रुपये टॅक्स रुपी त्यात. म्हणजेच त्या मारुतीची किंवा कोणत्याही गाडीची किंमत समजा 6 लाख रुपये असेल तर त्याची खरी किंमत 3.5 लाखच असते. पण 2.5 लाख रुपये आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकारच्या तिजोऱ्यामध्ये भरावे लागतात. म्हणजे आम्ही शर्ट घ्या, पॅन्ट घ्या, चष्मा घ्या, टिकली घ्या, पावडर घ्या, लिपस्टिक घ्या, साडी घ्या, काहीही विकत घ्या, हे पोडियम विकत घ्या, माईक घ्या, काहीही विकत घ्या, त्यातला एक हिस्सा आम्हाला भरावा लागतो. म्हणजेच आम्ही ज्या सार्वजनिक सुविधा मागतोय त्या मोफत नाही मागत. आमचा पैसा तुम्ही अगोदरच घेतलेला आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी स्वातंत्र्यानंतर या सगळ्यांवर घाले घातले. तिजोरीत पैसे आले रे आले की नातेवाईकांच्या नावाने कंपन्या खोलल्या, त्यांची अवजारं किंवा सगळे किंमत दाखवली. रस्त्यांची काय हालत केली. कित्येक रस्ते तुम्हाला माहितीये, आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्यामध्ये आपले राज्याचे सगळे रस्ते चकचकीत आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याचे राज्यात सगळ्यात जास्त चांगले रस्ते असं कागदावर आहे मंत्रालयात. बरं का? मी जर खोटं बोलत असेल ना, राजीनामा देऊन टाकेल. काय सांगतात? मराठवाड्याचे रस्ते फार चांगले, इमारती फार चांगल्या. अरे आपण जर झोपलो आणि मराठवाडा लागला, ताबडतोब लक्षात येतं की मराठवाडा लागला. खरोखर इतके खराब रस्ते. काय केलं यांनी? मित्रांनो, कागदावर रस्ते दाखवून डांबर आणि खडी. जेव्हा आपण एक रस्ता बनवतो त्याचा
सीबीआर व्हॅल्यू बघितली जाते, जीएसबी बघा. हे सगळं आता निवांत मी तुम्हाला सांगेल. तुमच्या गावात मी इलेक्शन नंतर येईल. आज तुमच्याशी संवाद साधण्याचं कारणच इतकं होतं की एकतर गावागावात 250 म्हणजे 2000 गाव आहेत. प्रत्येक ठिकाणी आमचे मित्र जाऊ शकत नाहीये. मला जाण्याची इच्छा आहे. दिवस फक्त 7च भेटलेत, जाऊ शकत नाही. म्हणून तुमच्याशी या मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क साधतोय. आम्ही निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती जेव्हा आम्ही ताब्यात घेऊ ना, त्यावेळी आम्ही काय करणार? सगळ्यात पहिलं मी काम करणार आहे कृषी, शिक्षण, आरोग्य आणि नोकरी. नोकरी म्हणजे नीट ऐकून घ्या, प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षक आणि पालकांचा 25,000 मुलांचा आणि पालकांचा आणि तसेच सर्व माझ्या औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ते 20,000 शिक्षकांचा एक मेळावा घेतला जाईल. त्यांना समजून सांगण्यात येईल, पालकांनाही समजून सांगण्यात येईल. मित्रांनो, प्राथमिक एज्युकेशनचा स्तर वाढवण्यात येईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि विनोद तावडे साहेबांनी काय केलं माहितीये? पहिल्या वेळेस असं झालंय स्वातंत्र्यानंतर जिल्हा परिषद मध्ये गळती होती. आमच्या जिथे जिथे जिल्हा परिषदचे सदस्य होते, आजही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जसं सिल्लोड मध्ये आमच्याकडे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. मित्रांनो, त्यांचे सर्कल जाऊन बघा, किती चांगली कामं करतायत. आमचे फक्त दुर्दैवाने 5 सदस्य होते, आज 60 पैकी 5 होते, आता 62 पैकी मित्रांनो आम्हाला मेजॉरिटी मध्ये यायचंय. म्हणून जिल्हा परिषद ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी अक्षरशः त्याची धूळधाण केली आहे. प्राथमिक शिक्षण देताना आम्ही मुलांना उच्च शिक्षण जर दिलं नाही बरोबर, प्राथमिक शिक्षणचा बोजवारा वाजला ना मित्रांनो, आयुष्य खराब होतं. तिथून सुरुवात करू. प्रत्येक योजना ड्रीप इरिगेशनची असेल, शेती अवजारं असतील, पिठाची गिरणी असेल, जितक्या योजना आहेत त्या प्रत्यक्षात जे पैसे आम्हाला आतापर्यंत येत होते त्यामध्ये किमान दुप्पट ते 4 पटीनं वाढ करून सरकारकडून आणू. आमची सरकार आहे, देशात आमची सरकार आहे, राज्यात आमची सरकार आहे आणि प्रत्यक्षात तो 4 पटीचा पैसा, 2 पटीचा पैसा आम्ही गावापर्यंत प्रत्यक्षात पोहोचवू. तुम्ही बघा, आम्ही रोड मॅप केलाय. आम्ही काय केलंय? समजा गट आहे, एक भवन गट असेल किंवा एक कन्नडचा पिशोर गट असेल किंवा एखादा देवगाव गट असेल किंवा लासुटेशन गट असेल किंवा वाळूज गट असेल किंवा एखादा शिऊर गट असेल किंवा एखादा पैठणचा ढोरकीन गट असेल. आम्ही सगळ्या गटांचा रोड मॅप तयार केलाय. म्हणजे काय? याच्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल आहेत. नेमके किती किलोमीटरचे रस्ते आहेत जे खेड्यापाड्यानी जोडतात, म्हणजे जिल्हा परिषदनी केले पाहिजे. किती लोकांना, शेतकऱ्यांना अवजारं द्यायचे आहेत, किती प्राथमिक शाळेमध्ये आम्हाला शिक्षकांची वानवा आहेत, किती लोकांचं, हा सगळा रोड मॅप भारतीय जनता पार्टीने औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही तयार केलाय. आम्ही सांगणार आहोत 5 वर्षात तुमच्या गटात समजा आता एक 200 किलोमीटरचे रस्ते आहेत. पहिल्या वर्षामध्ये 60, दुसऱ्या वर्षामध्ये 60, तिसऱ्या वर्षामध्ये 60, चौथ्या वर्षामध्ये 20. मी जर एकदम बोललो की 200 पहिल्याच वर्षात करू, होऊ शकणार नाही मित्रांनो. आम्ही 3 वर्षाचा प्लॅन करून आम्ही पूर्ण बोर्डवर लावू, जिल्हा परिषदच्या बाहेर लावू. मित्रांनो, गावागावामध्ये जिल्हा परिषद गटावर लावू की आम्ही कोणतं काम कसं करणार आहोत. पारदर्शीपणा असेल. जे रस्ते आम्ही करतो त्याचं रेकॉर्ड आम्ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये लावणार आहोत. लोकांना कळलं पाहिजे की आमच्या गावात हा रस्ता झालाय. नसता कित्येक रस्ते तुम्ही नेवरगावला जा, तुम्ही लासू स्टेशनच्या सगळ्या खेड्यापाड्याच्या रस्त्यात जा, यांच्यात सगळे जिल्हा परिषद सदस्य होते, सभापती होते. आमच्या लासूर स्टेशनचे तर पंचायत समितीचे सभापती होते. बाटल्यान बुचणं जरी विकले तरी त्यांचं जीवन चाललं असतं मित्रांनो. परंतु करोडपती असताना देखील गोर गरिबांचे पैसे खाल्ले. घरकुलं, विहिरी, माझ्याकडे कित्येक तक्रार प्राप्त झाल्या आहेत. मला वेळोवेळी फक्त याकरता सांगायचं मित्रांनो की आमच्या हातात जर सरकार दिली, आम्ही सचोटीने काम करतोय. आमच्यासारखे मुलं याच्यामध्ये प्रवाहात येत आहेत. खरं म्हणजे माझं काही राजकीय असं पूर्ण पारंपरिक आमचं राजकारण नव्हतं, परंतु मी पण BCom MBA केलेलं आहे. परंतु टप्प्याटप्प्याने आम्हाला हे बघवलं जात नाही. म्हणून योग्य पैसा, राज्याचा पैसा, राज्याच्या तिजोरीतला पैसा, प्रत्यक्ष रुपया जेव्हा लोकांकरता जातो तो व्यवस्थित त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. म्हणून आम्ही हा सगळा उठाठेव करतोय. माझी विनंती आपल्याला, हे माझं एकट्याचं काम नाही, आमच्या उमेदवारांचंच काम नाही, गावातील फक्त सरपंचांचंच काम नाही मित्रांनो, हे तुमचंही काम. माझी विनंती आहे, आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, तुम्ही सुद्धा स्वतःच्या खर्चाने
दुसऱ्या गावात जा, जिथे आम्ही पोहोचलो नाही, फोनवर बोला. फोनवर गेल्यानंतर तिथे जाऊन बघा की इथं तुमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या घरापर्यंत पोहोचला की नाही पोहोचला. पोहोचला नक्कीच असेल, पण तुम्ही सुद्धा सांगा काय की भारतीय जनता पार्टीच्या कमळाला निवडून द्या. असं नाही की हा माझा नाही तो तुझा, आणि ह्याला सांगायचं नाही सगळ्याला सांगायचं नाही. तर काय होईल माहिती का, एक दिल्लीला खासदार उभे होते काँग्रेसतर्फे, नीट ऐका, त्यांच्या विरोधामध्ये दिवा घेऊन एक विरोधामध्ये उभे होते. ते जेव्हा दिवा घेऊन उभे होते, ते दिवावाले त्यांच्या आईसाहेबाकडे यायचे, त्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या, त्यांना म्हणायचे मातेजी हमारे दिए पे मतदान करना. अरे वो बोले मेरा बेटा खड़ा है. ठीक है, फिर भी तुम्हारे बेटे पीछे भी खासदार थे, उन्होंने कुछ नहीं किया, आप हमको वोट दो. सतत सांगायचे 4-5 वेळेला. सतत सांगितल्यामुळे ती माता म्हटली ठीक है मैं सोचूंगी. मतदान झालं. ते उमेदवार संध्याकाळी बसले. अरे माते तू वोटिंग करके आई क्या. हाँ बेटा मैं वोटिंग करके. ये क्या बोले सही लगी हुई है उंगली को. अच्छा अच्छा अच्छा, बोल तो मेरा चुनाव चिन्ह कितने पे. बोले बेटा मैंने तेरे को वोट नहीं की. क्या. अरे मैं तेरा बेटा है ना. अरे बेटा है तो क्या हुआ. बोले 1 महीने से तू प्रचार कर रहा, बोले मेरे को एक बार तू भी बोला क्या की मेरे को वोटिंग कर करके. म्हणून मित्रांनो घरातही सांगावं लागतं, बाहेरही सांगावं लागतं. आणि आज जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आम्हाला आम्ही तुमच्या म्हणजे तुमच्याकडनं आम्ही ताब्यात मागतोय, तेव्हा खरोखर सचोटी आणि इमानदारी, जसं आमचे माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची शिकवण आहे, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवण आहे, काहीही झालं तरी बरबटायचं नाही, भ्रष्टाचार न करता आपण हे काम केलं पाहिजे, ही आम्हाला शिकवण आहे. म्हणून आपण आमच्यावर विश्वास ठेवा. जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये कमळ हेच आमचं चिन्ह आहे. त्या चिन्हासमोरचं बटन आपण दाबावं ही विनंती करण्याकरता मी आपल्याशी या मीडियाद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर आमचे उमेदवार 100% निवडून येतील, किंवा 2 गोष्टी तुम्ही नाही केल्या तर नाही निवडून येणार. एक तर तुम्ही प्रत्येक गावात जर सांगितलं जाऊन की हो आज देश राज्य भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, तोच पैसा त्याच योजना जर आपण खालपर्यंत पोहोचवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्याच्यामध्ये सचोटी आहे मित्रांनो. याकरता त्या योजना पोहोचवण्याकरता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आमचं कमळ हेच चिन्ह तुम्ही लक्षात ठेवावं. आणि शेवटची गोष्ट, जर दुसरी गोष्ट हे जर तुम्ही केलं तर आमचा उमेदवार येतो, तुम्ही हे करायला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे. शेवटी जे चालतं, कधी कधी काय होतं, आपण किती बोलो, चांदीचे रस्ते बनवू, काही करो, पण लोकांना काहीतरी एक वेगळं हे असतात. म्हणून एक शेवटची गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. मित्रांनो माझ्या विधानसभेतही मी बोललो होतो, काय असतं की 2 खिल्लारी बैल असतात दष्टपुष्ट. एक बागायतदार व्यापारी ते 2 बैल विकत घेतो, त्यांना वेगळं वेगळं बांधतो, भरपूर काम करून घेतो. जितकं काम करून घेतो ना तितकं सुद्धा त्यांना खायला देत नाही. कसं तरी ते जगावे इतकंच त्यांना खायला देतो. शेवटी दोन्ही बैल एक वेळेला योगायोगाने एकत्र येतात. एक बैल म्हणतो का रे मागच्या वेळेस भेटला तेव्हा तू किती ताजा तवाना होता, धष्टपुष्ट होता, असं काय आता एकदम असा बम सारखा बारक्या बारक्या झाला. दुसरा म्हणतो अरे तू तरी काय, तू पण तसाच झाला. हो राव म्हणे, आपला मालक इतका बदलून काढतो पण आपल्याला काही खायला प्यायला देत नाही, काय करायचं. एक म्हणतो आपण दोघं उद्या सामूहिक आत्महत्या करून घेऊ. दुसरा म्हणतो आपण कशाला आत्महत्या करायची, आपला मालक जर आपल्याला मारतो छळतो त्याचाच काटा वाजून देऊ उद्या आपण. ठरतं ठीक आहे, एक काम कर, तू शिंगावर उचल, मी लातानी कुदवतो, आपण दोघं मिळून त्याचा काटा वाजू. ठरलं. दोघं बैल झोपले. झोप लागते कुठे, ठरलं होतं. सकाळी पहाटेच्या पारी मालक आणि सगळे त्याचे मुलं सुनबाई येताना दिसले. त्यांनी खुणवलं, बघ बरं का तुझी बारी शिंगाची आहे, लक्षात ठेव, विसरला तर लपड होईल, पुन्हा मार खावा लागेल. नाही नाही म्हणे विसरणार नाही. जसे ते मालक जवळ येतात शिंगावर उचलणार इतक्यात तो बादली भरून पाणी त्या बैलाच्या अंगावर टाकतो. लगेच त्याचं मुलं सुनं त्या बैलांना चांगलं धुवून पुण काढतात, बेगड लावतात, चारा पाणी देतात, शेण चारा करतात, हिरवं चंदी ढेप सगळं खायला पुरणपोळ्या देतात. हे सगळे दोन्ही बैल परेशान होतात. एक बैल म्हणतो का रे काय झालं आपल्या मालकाला अचानक. दुसरा बैल म्हणतो अरे काल रात्री आपण जे बोललो ना ते आपल्या मालकाने ऐकलंय, त्याला पस्तावा झालाय म्हणून तो सुधारलाय. चला यार बरं झालं म्हणे, आपल्या हातातनं एक मर्डर किंवा खून झाला असता, आपण त्याच्यापेक्षा वाचलो. मित्रांनो
असं बोलून ते ढाराढूर झोपतात. बऱ्याच दिवसापासून इतकं खाल्लेलं होतं. सकाळी लवकर जाग येत नाही. जाग येते तो बघतात मालक आणि त्यांचे मुलं पुन्हा त्याला बदलून काढू राहिले चावड्यानी. चला रे वेगळे वेगळे. तो दुसरा बैल म्हणतो, अरे अचानक आपल्या मालकाला काय झालं? तो दुसरा बैल म्हणतो, अरे बेटा काल पोळा होता, पोळा संपलाय. तसंच माता भगिनींनो मित्रांनो, तुम्हालाही शेवटच्या दिवशी चांगलं धुतलं जाईल, चांगला हिरवा चारा पाणी घातला जाईल, ढेप संधी दिल्या जाऊ शकते, वेगळे वेगळे प्रयोग केले जाऊ शकतात. जर का तुम्ही हुकले मित्रांनो, चुकीच्या उमेदवाराला मतदान दिलं, भारतीय जनता पार्टीचा कमळ हे चिन्ह जर तुम्ही विसरले, तर त्या लोकांचा चावड्या आणि तुमची पाठ पुन्हा 5 वर्ष सोडणार नाही ते लोक तुम्हाला. याचा गांभीर्याने विचार करा. नसता कुठे कुठे काय होतं माहिती का? आमच्याकडे जेव्हा मुलाखतीला येतात त्याला जर विचारलं, ते म्हणतात आम्हाला तिकीट द्या. तिकीट का बरं द्या? तो काय सांगतो माहिती का? भाऊ माझ्या ना गटामध्ये 25,000 मतदान आहे, त्याच्यापैकी माझ्या जातीचं 10,000 आहे, मी आरामात निवडून येईल. दुसरा म्हणतो, अरे भाऊ मी ज्या गावात राहतो ना, माझे ह्या गावात नातेवाईक आहे, इथं माझा जवई आहे, इथं माझी मुलगी दिलेली आहे, इथं माझं असं आहे, हे नातेवाईक आहे, सगळे गावच्या गाव माझ्या मागे आहे, मला निवडून देतील लोक, द्या. तिसरा म्हणतो, भाऊ मी 1.5 ते 2 कोटी लावीन खर्चाला, मला तिकीट द्या. अरे वेड्या, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय दिवे लावशील ते तू अगोदर सांग, हे आम्ही विचारतो. आणि आम्ही असे उमेदवार दिलेत. तुम्ही सगळे आमच्या उमेदवारांची यादी बघा. पूर्ण जिल्ह्यामध्ये MBA स्टुडंट आहेत, शिकलेले सवरलेले लोक आहेत. महिलांमध्ये सुद्धा आम्ही MBA असलेले HR मधले असे असे आम्ही सगळे दिलेत. कन्नड असेल, सिल्लोड असेल, वैजापूर असेल, पैठण असेल, फुलंब्री असेल, औरंगाबाद असेल, गंगापूर असेल, खुलताबाद असेल, जितके तालुके आमचे सगळे आहेत, आम्ही सगळे उमेदवार चांगले शिक्षित आणि चांगले काम करणारे दिलेले आहेत. आणि आम्ही त्यांच्याच भरोशावर राहणार नाही, सगळी कामं करून मित्रांनो दाखवू. म्हणून माझी शेवटची विनंती, जेव्हा तुम्ही मतदानाला जाताना एक विचार करा की मी कमळासमोरचं बटन दाबते. निसर्गा, आपण जसं दिवाळीला नवीन कपडे घालतो, ईद आल्यावर नवीन कपडे घालतो, मित्रांनो आपण जर जयंती आली तर नवीन कपडे घालतो, तसं तुम्ही मतदानाच्या दिवशी नवीन नवीन कपडे घाला, स्वतःच्या पैशाचे घाला नवीन नवीन कपडे. आणि ते कपडे घालून मित्रांनो मतदानाला जाताना कमळ समोरचं बटन दाबताना आशीर्वाद द्या की निसर्गा, मी हे बटन दाबतोय, मी हे बटन दाबते. आणि हे बटन दाबताना जे मी निवडून उमेदवार देते कमळाचे, त्या कमळाच्या उमेदवारांना चांगली बुद्धी दे, त्यांची नीतिमत्ता साफ ठेव, त्यांच्याकडनं चांगले कामं हो, अशी मी आशीर्वाद देते. असा आशीर्वाद देऊन तुम्ही ते बटन दाबा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, विना भ्रष्टाचाराचं. खरोखर जितक्या मी योजना सांगितल्या, वेळ कमी आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. केंद्राची आणि राज्याची इतकी कामं आहेत की 8 घंटे पण मला पुरणार नाही मित्रांनो. आणि शेवटी तुम्ही जेव्हा आम्हाला निवडून देतायत, आम्ही असं कुणावर लक्ष केंद्रित करून मतदान नाही मागत आहे. सबका साथ सबका विकास हे नुसती आमचा स्लोगन किंवा म्हण नाहीये देवेंद्रजीची किंवा PM साहेबांची, मोदी साहेबांची. आम्ही जसं करतो तसं वागतो, जसं आम्ही सांगतो तसं करून दाखवतो मित्रांनो. नसता आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी काय केलंय? त्यांनी सांगितलंय, ते म्हणायचे, आजही म्हणतात, अरे ये क्या जाने वाले, ये हमारी चोटिंग है, ये हमको चोटिंग करने वाले, इनको हमको चोटिंग करना पडने वाला है, असं म्हणतात ते. दुसरं अजून गेलं गावातल्या समजा एका भागामध्ये गेलो, अरे हे तर आम्हालाच मतदान देतील, हे तुम्हाला मतदान दुसऱ्याला देत नाही, असं खुलेआम सांगतात. माझं चॅलेंज आहे, ज्यांचे एक गठ्ठा वोटिंग त्यांनी आतापर्यंत घेतले, सांगितलं हे हमारेच मतदान आहे, हे आमचेच मतदान आहे, सांगा ना. शेतकऱ्यांना तर लुटलं, विद्यार्थ्यांना लुटलं, व्यापाऱ्यांची लय लूट केली, कारखाने लुटले, विदेशात फॅक्टऱ्या टाकल्या, पूर्ण पैसा भ्रष्टाचाराचा वापरून केलं. पण ज्यांच्या नावावर एक गठ्ठा मतदान घेतले, त्यांच्या पण तुम्ही गल्ल्या जाऊन बघा, त्याच गल्ल्या, त्याच नाल्या, त्याच कोंबड्या, त्याच शेळ्या, तेच डबल रोटीची दुकानं, तेच पंक्चरची दुकानं, तेच केळ्याचे ठेले. मला कुणाला हिनवायचं नाहीये, पण यांना पैशावाला बनवायला पाहिजे होतं, यांना पण कारखानदार बनवायला पाहिजे होतं, यांनाही 0% व्याजाने पैसे दिले पाहिजे होते, यांनाही शिक्षणामध्ये वरती आणलं पाहिजे होतं, यांच्या आरोग्याच्या सुविधा मोफत तुम्ही दिल्या पाहिजे होत्या. या अजिबात दिल्या नाही. फक्त मतदानाचे गठ्ठे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तयार केलेत. मित्रांनो,
भारतीय जनता पार्टी ह्या विचाराची नाहीये. मी हे मानतो की एखादा जण आमच्या पक्षातला काहीतरी बडबड करतो एखाद्या वेळेला, ती बीजेपीची विचारधारा नाहीये. त्याला ताबडतोब समज दिली जाते, त्याला काढण्यात येतं मित्रांनो, त्यांना ठेवलं जात नाही. आहे आमची विचारधारा नाहीये असे बडबड करणारे लोक हे आमच्या पक्षाची विचारधारा नसते. म्हणून सबका साथ सबका विकास याच म्हणीप्रमाणे आम्ही चालायला आलोय. शेवटी तुम्हाला 16 तारखेला जायचं आहे मित्रांनो, माता भगिनींनो, आणि जाऊन कमळ समोरचं बटन दाबायचं आहे. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, माता भगिनींनो, मी तुम्हाला विश्वास देतो की आमच्या ताब्यात जिल्हा परिषद पंचायत समिती द्या. 5 वर्षानंतर खरोखर सांगतो तुम्ही सर्वच्या सर्व एकच करणार. भारतीय जनता पार्टी शिवाय कुणालाही मत देण्याची तुमची इच्छा होणार नाही. इतकाच मी तुम्हाला शब्द देतो आणि विश्वास ठेवतो की शेवटच्या दिवशी कमळ याच चिन्हावर आपण मतदान द्याल. माझं पूर्ण भाषणामध्ये कुणाचंही मन दुखावण्याचं अजिबात इच्छा नव्हती. तरी अनावधानाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाचंही मन दुखावलं असेल तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. शेवटच्या दिवशी अपेक्षा ठेवतो आपण नक्की कमळ या चिन्हासमोर बटन दाबाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.